राष्ट्रवादीची बैठक आज सकाळी 11 वाजता होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेत्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। आजच्या बैठकीत नेता निवडला जाणार आहे। पक्षातल्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र घेऊन येण्याचे निर्देशही देण्यात आलेत। तर देवगिरी बंगल्यावर नेते आणि आमदार दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। दत्ता भरणे, सूरज चव्हाण, हसन मुश्रीफ देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। तर थोड्याच वेळामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ही बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीसाठी आता नेते मंडळी आणि आमदार देवगिरी बंगल्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे। दत्तात्रय भरणे, सूरज चव्हाण आणि हसन मुश्रीफ हे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। आपल्या विधिमंडळ कायद्यानुसार नेता निवडण्याची प्रक्रिया जी असते, आमदारातून आपला नेता निवडला जातो। तर नेता निवडण्याचं आज काम सर्व आमदार करतील आणि त्याच्यानंतर महायुतीचे लोक बसून पुढच्या सरकारबद्दलचा योग्य तो निर्णय घेतील आणि मला विश्वास आहे की आज अजितदादा आमचे नेते म्हणून या ठिकाणी निवडले जातात। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडनं। सीमा, खरं तर काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि आज लगेच हालचाली सुरू झालेल्या आहेत। प्रत्येक पक्ष आपापल्या बैठका घेतो। अजित पवारांची राष्ट्रवादी देखील बैठक घेतेय। आज नेता निवडीसाठी त्यांची बैठक पार पडते। नेते मंडळी देखील येत आहेत। कोण कोण नेते मंडळी दाखल झाले? नक्कीच आपण बघितलं तर काल विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा विजय जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडून आता प्रयत्न केले जात आहेत। घडामोडींना वेग आल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे। आज महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठका पार पडणार आहे। त्यापैकीच एक महत्त्वाची बैठक म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाची देवगिरी या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सगळे जे 41 विजयी उमेदवार आहेत त्यांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। विजयी उमेदवारांना जे सर्टिफिकेट घेऊन मुंबईमध्ये तातडीने दाखल व्हा असे निर्देश कालच देण्यात आलेले होते आणि त्यानुसार आता जे विजयी उमेदवार आहेत ते एक एक करून देवगिरी या बंगल्यावरती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। त्याच्यासोबतच त्यांचे विजयी उमेदवार उपस्थित राहतील, त्यांचं स्वागत केलं जाईल। त्याचसोबत या बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाणार आहेत आणि त्यानंतर महायुतीकडनं जे आहेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जातील। आता या सत्ता स्थापनेसाठी लवकरात लवकर शपथविधी सोहळा पार पडावा। तत्पूर्वी आता पक्षातल्या ज्या अंतर्गत घडामोडी आहेत, अंतर्गत जे निर्णय आहेत ते घेतले जातील आणि कशा पद्धतीने आता पुढच्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाचा गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे। नक्कीच सीमा, तर 26 तारखेच्या आधी सत्ता स्थापन करायची आहे आणि त्यासाठी आता महायुतीमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।